पुण्यामध्ये 17.5 नळी गावामध्ये नागरिक आता मूलभूत सुविधांसाठी आक्रमक झालेत। कारण की त्यांनी आज 17.5 नळी चौकामध्ये लक्षवेधी आंदोलन केलंय। 17.5 नळीमध्ये 2017 मध्ये पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलाय। मात्र तरीही अजूनही पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्य या अतिमहत्त्वाच्या सेवा इथल्या गावकऱ्यांना मिळालेल्याच नाहीयेत। अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय। त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मूलभूत सुविधा कोणतीही दिलेली नाही। आज पाहिजे आम्हाला सगळ्या सुविधा मिळाल्याच पाहिजे। महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये गाव गेलं। आम्ही जवळजवळ 168 कोटी 40 लाख रुपये एवढा टॅक्स दिलेला आहे। टॅक्स देऊन बी आम्हाला मूलभूत सुविधा कोणत्याही प्रशासनाकडनं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं मिळालेल्या नाहीये। आम्ही आज तुमच्या या माध्यमाच्या द्वारे सांगतो, हे मोठ्या प्रमाणात हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे। जर आम्ही एवढा टॅक्स भरलाय तर आम्हाला तुम्ही सुविधा काय दिल्या हे दाखवून द्या। आणि आमच्या भागाला 2 आमदार आहेत, एक सोडून 2 आमदार आहेत, ते बी सत्ताधारी आमदार आहेत। असं असताना आमच्या गावचा कोणताही विकास होताना दिसून येत नाही।